असे म्हणतात, निसर्गाला अमर्याद स्वातंत्र्य असते आणि हा सातपुडा देखील असाच स्वतंत्र आहे. ह्याची सुंदरता, ह्याची भव्यता, ह्याची थरारकता आणि सातपुड्यात बसलेलं सुंदर असं गाव मनिबेली आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मी सध्या आहे जांगठी या ठिकाणी आणि इथून आम्ही चाललो आहे मनिबेली. माझ्यासोबत हितेश वळवी, परफेक्ट नेचर 313 नेहमीप्रमाणेच. ह्या व्हिडिओचा पहिला भाग तुम्ही काल बघितला असेल, नसेल बघितला तर नक्कीच बघा. आय बटनमध्ये मी लिंक टाकून देईल. आणि इथून आपण जाणार आहोत मनिबेली. हा प्रवास अवघ्या 10 किलोमीटरचा आहे, पण प्रवास सोपा नाही आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथलं आणि सातपुड्याचं एक वेगळंच रूप पाहायला भेटतं. तर जास्त टाईम वेस्ट न करता चला माझ्या सांगते. हा रस्ता इतका रिस्की आहे ना, मला ड्रोन शॉटमध्ये दिसत असेल, पण ड्रोन शॉटमध्ये ह्या रस्त्याची जी तीव्रता आहे ना, उतरती ती नाही समजत. आणि इथं गाडी चढवण्यासाठी उतरवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कसरत करावी लागते. चलो, हे जे दोन तीन पॅचेस आहेत ना, हे खूप खराब आहेत यार ह्या रस्त्यामध्ये. आणि इथून सीन कसा लागलाय बघा. आपल्या आजूबाजूला मस्तपैकी यांनी शेती केलेली आहे. जे ह्या डोंगरांमध्ये आले असतील ना, त्यांना मक्की इथं कशी स्मेल करते ना, फ्रेग्रन्स तिचा ते माहिती असेल. आणि तोच फ्रेग्रन्स मला येतोय. आता आपण हळूहळू इथं एक लक्षात घ्या की आपल्याला लेफ्टच घ्यायचं, राईट नाही. आणि कोणतं गाव यार? जांगठीचाच पाडा आहे. अजून आपण जांगठी क्रॉस नाही केलेलं आहे. आणि इथून मनिबेली असेल 7-8 किलोमीटर. पण 7-8 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी आपल्याला आणखीन मशागत करावी लागेल. सॉरी, गुगल मॅपने थोडी गडबड केली आमच्या संगती. गुगल मॅप मनिबेलीला 12 किलोमीटर दाखवत होतं, पण इथं एक दगड दिसतो आणि त्याच्यावर मनिबेली 10 किलोमीटर लिहिलं आहे. म्हणजे गुगल मॅपवर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नाही आहे, आय थिंक. रे बापरे सर, काय म्हणतात, उतरतात का? टाकू ना? बघितलंय सातपुड्यामध्ये जितक्याही नद्या वाहतात ना, मोस्ट ऑफ नद्या नर्मदेला सीन मिळतात. विशेषता आहे सातपुड्याची. आणि जांगठीपासून म्हणजे इथून रस्ता चांगला लागलेला आहे. आपल्या रस्त्याच्या किनारीला नदी बघा. रस्ता खूप सिंगल आहे बरं का. इथं जास्त मोठा पूर आला ना तर रस्त्यालाही वाहून नेईल. पण तुर्तास तरी तसं काय नाही. सुंबीपाडा आजूबाजूला काही सिनरी आहे बघा. है ना, मक्की लावली आहे. उतरत्या डोंगराची शेती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एक स्पेशल व्हिडिओ बनवला पाहिजे इथं, सातपुड्यातली उतरत्या डोंगराची शेती. त्या शेतीमधून वाहणारं पाणी मनिबेलीच्या त्या
पॉईंटवरती पोचलो आहे ना, जिथून गावाची सुरुवात लागते म्हणजे एरियाची. अद्याप तरी मनिबेली पोचायला 8 किलोमीटर आहे, पण जो सुंदर रस्ता आहे ना त्याची सुरुवात होऊन गेली आहे. हे बघा समोरचं सीन बघा, अप्रतिम. सातपुड्यामध्ये ना जितक्या पण नद्या ह्या साईडला म्हणजे खास करून धडगाव अक्कलकोया साईडला जितक्याही नद्या डोंगरातून निघतात नाही सगळ्या नर्मदेलाच जातात. आणि इथं देखील आपल्याला तसंच काहीतरी सीन पाहायला भेटतं. पाणी साचलेलं रे इथेच पुढे. ऑफरोडिंग काय दरात देखील कोसळू शकते इथं. जिथे जिथं डोंगर पोखरलेले असतात ना तिथं दरत कोसळतेच. आपण निसर्गाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. सही आहे. हे बघा समोरचं काय रस्ते आहेत यार, बघा ना. इथं गाडी थांबवणं खूप रिस्की आहे. कोणता दगड आपल्या डोक्यात येऊन पडेल ना सांगता येत नाही. आपण डोंगराच्या एकदम टॉपवरती पोचतोय आणि तुम्ही जर बघितलं ही तिसरी डोंगर रांग आहे आजच्या प्रवासाची. तिसरी. आपण 2 डोंगर रांगात चढून उतरलो आणि तिसरी चढतोय आता आणि इथल्या डोंगराच्या एकदम माथ्यावरती येऊन पोचलो. काय सीन आहे यार, अद्भुत. थोड्याच वेळामध्ये ना एक सरप्राइझिंग व्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल. आम्ही तर खूप वेळेस बघितलाय, तुम्हाला पहिल्यांदा पाहायला भेटेल. काय सीन आहे, दिसलं? जेव्हा मी आणि हितेश पहिल्यांदा आलो ना इथं, हे सीन बघून आम्ही अक्षरशः ओरडलो होतो. काय म्हणतो हितेश? अक्षरशः ओरडलो होतो. आज पण खुशी वाटते. इथलं सीन बघा तुम्ही. जणू काही भारताचा नकाशाच आहे. एक थॉट सांगू का? ज्याप्रमाणे ना सरदार वल्लभभाई पटेलांनी देशाला जोडून त्या टायमाला आणि एकत्र आणलं आणि असा काहीतरी नकाशा तयार झाला, सेम टू सेम त्यांच्या नावाच्या स्टॅच्यूकडे असाच काहीतरी डॅम आकार घेऊन बसलेला आहे, असं सांगायला काहीच हरकत नाही. इथले जे झाड आहेत ना आणि ते पाणी, तुम्ही जणू काही ते आफ्रिकेतलंच काहीतरी सीन बघत आहे असं काहीतरी इथं दिसतं. पण आपण असंच नाही बघू, ड्रोन उडून बघू. नंदुरबार पासून आम्ही 100 किलोमीटर येऊन गेलो आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 40 किलोमीटर अक्कलकुवा आणि अक्कलकुव्यापासून हे आहे 60 किलोमीटर, म्हणजे मुलगीपासून हे 30-35 किलोमीटर आहे. पण ते 30-35 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 डोंगर रांगा क्रॉस कराव्या लागतात.
आणि आपण हा डोंगर देखील उतरतो आहे. ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला हा डोंगर कसा आहे, किती तीव्र आहे ना, याचा अंदाज येईल. सुपर यार. आपल्या लेफ्ट साईडला कित्येक हजारो फूट खोल दरी आहे. त्या दरीमधून वाहणारी नर्मदा नदी आणि आपण डोंगरावरून चालत आहे. काय बघायचं अजून तुम्हाला? चॅनलला सबस्क्राईब करा ना. स्वतःचं कौतुक नाही करत, पण ही सत्यता आहे. मी आणि हितेश जवळपास आता 1 ते 1.5 वर्ष झालं ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो. अशा दूरदराज एरियामध्ये येतो, तुम्हाला अशा गोष्टी दाखवतो ज्या तुम्ही कधीच नसेल बघितल्या. आणि हे देखील तसंच काहीतरी आहे. पण एकच आहे ना की खूप सुनसान वाटतंय. माणसं खूप कमी आहेत. माणसं देखील दिसले तरी ते खूप शाय असतात, एकदम बोलत नाही, कॅमेरासमोर येत नाही, लँग्वेज बॅरियर्स असतात. आणि या ठिकाणी वॉटर क्रॉसिंग, हे बापरे. सातपुड्यामध्येच अशा अशा गोष्टी आहेत ना ज्या लद्दाखला देखील बेट करल. हे बघा. इथे शेताला तोंड दूर आहे इथं. हे बघा घाट बघा. इथं कधीही दरड कोसळू शकते हा. म्हणून आम्ही लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू. हे बघा. हो 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 हो. वरचा सीन बघ इथेश, भयानक आहे. आपण आता प्रॉपर मनिबेलीमध्ये येऊन पोचलोय. खरं जर बघायला गेलं ना तर जे ओरिजिनल मनिबेली आहे ते आहे पाण्याखाली. आणि अद्यापही हे जे किलोमीटर्स आहेत ना ते त्याच मनिबेलीला दर्शवतात. पण आपण मनिबेलीमध्ये पोचून गेलेलो आहे, कारण काही लोक इथे वरती आलेत. पाण्याखाली जे घरं वगैरे गेलेत ना, त्याच्यानंतर ते लोक वरती राहायला आलेत. अशी काहीतरी इथली स्टोरी आहे. पण इथले लोक शेती करतात बघा किती छान. अस्सल आदिवासी जीवन यार इथलं. या ठिकाणी नेटवर्कचा टावर आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. संध्याकाळचे 5:15 होते आणि आम्ही प्रॉपर येऊन पोचलो आहे मनिबेली या ठिकाणी. नंदुरबारपासून हे जवळपास 105 किलोमीटर अंतरावरती आहे. इथं कसं यायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला नंदुरबारपासून अक्कलकुवा यावं लागेल. कुठूनही या, पण अक्कलकुवा तुम्हाला यावंच लागेल. अक्कलकुव्यापासून मोलगी यायचं आहे. मोलगीपासून तुम्हाला पिंपळखुट्यापासून तुम्हाला यायचं आहे जांगठी. जांगठीवरून मनिबेली. जवळपास अक्कलकुव्यापासून हा 65-70 किलोमीटरचा प्रवास असेल. पण इथं कुठेही राहण्याची सोय नाही. तुम्हाला राहण्याची सोय स्वतःच करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला रिटर्न जावं लागेल. मुलगी एक ऑप्शन असू शकतं राहण्यासाठी, पण इथं जवळपास कुठलीही सोय नाही. इथं लाईट देखील नाही आहे. आणि आमचा प्रवास चांगला तगडा झाला आहे. सर थकलेत? थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. काय सीन आहे बघा मनिबेलीचं. अस्सल आदिवासी जीवन इथले लोक जगतात. इथले, कारण इथं सुखसोयी बिलकुल नाही यार. व्हिडिओ कसा वाटला, हे सीन कसं वाटलं आणि हा प्रवास कसा वाटला, नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत चांगली काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा साहिल मार्गे यूट्यूब चॅनल.